आज का प्रभु का यह वचन एक खास विषय में को रखते हुए हम लोग बात करेंगे। നമ്മുടെ ഒരു സഹോദരൻ ഒരു ചോദ്യം ചോദിച്ചു, എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം പഴയ നിയമകാലത്ത് യുദ്ധം അനുവദിച്ചത്, അനേകരെ കുട്ടികളടക്കം സ്ത്രീകളെ മൃഗങ്ങളെ എല്ലാം കൊന്നുകളഞ്ഞത് എന്തിനാണ്? ദൈവം കരുണയും കൃപയുള്ളവനല്ലോ എന്നൊരു ചോദ്യം ചോദിച്ചു. हमारा एक भाई ने इस तरह एक बार ऐसा सवाल पूछा था, थोड़ी देर पहले की बात है, कि ऐसा क्यों है, परमेश्वर जो दयावान और करुणावान है और प्रेम से भरा परमेश्वर है, इतना ऐसा स्वभाव वाला परमेश्वर क्यों पुराने नियम में बहुत से युद्ध करवाए और बच्चों को, स्त्रियों को, बूढ़ों को, जानवरों को, सबको युद्ध में मार दिया? तो ऐसा स्वभाव वाला परमेश्वर ऐसा कठोर कार्य क्यों किया? അത് യുക്തിവാദികളായ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാര് ഒരു യൂട്യൂബിൽ ഒരു പോസ്റ്റ് ഇട്ടത് ആ സഹോദരൻ കണ്ടതാണ് അങ്ങനെ ആ ചോദ്യം അങ്ങനെ ചോദിക്കാൻ കാരണം. ऐसा एक्चुअली वो संसार का कोई एक वीडियो देखा था जो यूट्यूब में था, उसमें इस तरह परमेश्वर के खिलाफ में कुछ बातें वहां पर बोल रहे थे। वो बात को देखकर उन्होंने ये भाई ये सवाल पूछा है। യുക്തിവാദികളായ ഒരു കൂട്ടം ആൾക്കാരുണ്ട്, അവര് നമ്മുടെ ദൈവത്തെ വിശ്വസിക്കുന്നില്ല, എപ്പോഴും വിമർശന ചിന്താഗതിയോടുകൂടെ വേദപുസ്തകത്തെ കാണുന്നവരാണ്. तो ये जो झुंड है जिसने ये यूट्यूब में वीडियो डाला है, ये लोग प्रभु परमेश्वर पर विश्वास नहीं करता, प्रभु यीशु मसीह के कार्यों पर विश्वास नहीं करता, और जब भी वो लोग वचन लेकर विश्वासियों को दबाने के लिए या उनके खिलाफ बुरा बातें बोलने के लिए वो लोग वचन को इस्तेमाल करते हैं। എന്നാൽ അവരോടുള്ള ഉത്തരമായിട്ടല്ല, നമ്മൾ വിശ്വാസികൾ അത് അറിഞ്ഞിരിക്കണം. എന്തുകൊണ്ട് ദൈവം പഴയ നിയമത്തിൽ ഈ രീതിയിൽ യുദ്ധം ഏർപ്പെടുത്തി, എന്തുകൊണ്ട് ദൈവം ജാതികളോട്, ഇസ്രായേൽ അല്ലാത്തവരോട് കനിവില്ലാതെ പ്രവർത്തിച്ചു എന്നുള്ളത് വിശ്വാസികളായ നമ്മൾ അറിഞ്ഞിരിക്കേണ്ടത് ആവശ്യം. पर ये जो आज का संदेश है, ये उन लोगों का वीडियो का जवाब है ऐसा नहीं है, परंतु ये विश्वासी लोग आपस में ये बात जानना बहुत जरूरी है, समझना चाहिए कि परमेश्वर पुराने नियम में इस रीति से अन्य जाति के खिलाफ इतना कठोर रीति से क्यों बर्ताव किया, और सिर्फ प्रभु के चुने हुए लोगों को ही प्रभु ने दया दिखाया। ये बात विश्वासी जानना चाहिए, इसके लिए मैं ये बात बता रहा हूँ। ആദ്യമായിട്ട് നമുക്ക് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 12 അധ്യായം 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ ദൈവം അബ്രഹാമിനോട് ചെയ്ത ഒരു ഉടമ്പടിയുടെ ഒരു വ്യവസ്ഥയുടെ സുരക്ഷിതത്വത്തിന് വേണ്ടിയാണ് ദൈവം അങ്ങനെ ചെയ്തതെന്ന് നമുക്ക് ഒറ്റ വാക്കിൽ പറയാം. हम लोग सबसे पहला शुरुआत में हम लोग उत्पत्ति का पुस्तक 12 अध्याय में हम जाएंगे। वहां पर जब परमेश्वर ने अब्राहम के साथ जब वाचा बांधते समय में वहां पर क्या क्या बातें लिखा है, उसमें ये बातें भी को भी हम देखते हैं। ദൈവം അവനെ ഒരു ആരാധന നടത്തുന്ന ഒരു കുടുംബത്തിൽ നിന്നും വിളിച്ച് വേർതിരിച്ചപ്പോൾ അതിലെ 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്കൊരു ഏകദേശ രൂപം, ദൈവം ഉടമ്പടിയുടെ ദൈവമാണ്. ദൈവം ഒരാളുമായിട്ട് ഉടമ്പടി ചെയ്താൽ അവസാനം വരെ ആ ഉടമ്പടി സൂക്ഷിക്കുന്നവനാണ്. ദൈവം ആ വ്യക്തിയെ പ്രൊട്ടക്ട് ചെയ്യും. ദൈവത്തിന്റെ ആ കവനൽ ഒരിക്കലും ദൈവം മറക്കത്തില്ല എന്നൊക്കെയും അബ്രഹാമിന്റെ ജീവിതത്തിലൂടെ ദൈവം ഈ 12-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന ഉടമ്പടിയിലൂടെ നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. तो उसका 12 अध्याय में जब हम पढ़ते समय में हम देखते हैं कि जब परमेश्वर ने अब्राहम को बुलाया, अब्राहम ऐसा नगर पे रहता था जहाँ पर मूर्ति पूजा होता था, मूर्तियों का सेवा करता था। वो जगह को छोड़कर जीवित है परमेश्वर का सेवा के लिए वो निकला। वहां पर जब प्रभु ने जब उसको प्रतिज्ञा दिया, तो ये परमेश्वर जो है प्रतिज्ञा का परमेश्वर है, और एक बार जब प्रभु जो भी प्रतिज्ञा या प्रभु नियम अपने लोगों के साथ बांधता है, तो वो नियम अंत तक प्रभु वो नियम को, उस प्रतिज्ञा को पालन करता है, उसको पूरा करने के लिए मदद करता है, और ये प्रतिज्ञा के द्वारा लोगों को आशीष मिल सके, जिसके साथ प्रभु ने वाचा बांधा है उनको आशीष मिल सके, ये सब बातों के लिए प्रभु आज्ञा ये देता है। तो यहाँ पर 12 अध्याय में प्रभु का उस गुण को हम लोग यहाँ पर देख सकते हैं जो प्रभु ने अब्राहम के साथ वाचा बांधते समय में देखते हैं। അപ്പൊ നമ്മൾ അത് 2-3 വാക്യങ്ങളൊന്ന് വായിക്കാം. उसका 2 और 3 पढ़ेंगे। और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा और तेरा नाम बड़ा करूंगा और तू आशीष का मूल होगा, और जो तुझे आशीर्वाद दे उन्हें मैं आशीष दूंगा, और जो तुझे कोसे उसे मैं श्राप दूंगा, और भूमंडल के सारे फूल तेरे द्वारा आशीष पाएंगे. നമുക്കറിയാം, ഇസ്രായേൽ ജനം എന്ന് പറയുന്ന ഒരു ജാതി ഉളവാകുന്നത് തന്നെ അബ്രഹാമിനോടുള്ള रिपीट ചെയ്യാ, वॉइस ब्रेक आया. ഹലോ, അത് റിപ്പീറ്റ് ചെയ്യാ, वॉइस ब्रेक आया. ഓക്കെ.
ഇവിടെ നമ്മൾ 2-3 വാക്യത്തിൽ വായിച്ചല്ലോ, ദൈവം അബ്രഹാമിനോട് ഉടമ്പടി ചെയ്യുകയാണ്, ഒരു വിശേഷ രീതിയിൽ ഉടമ്പടി ചെയ്യുകയാണ്. हम देखते हैं कि यहाँ पर प्रभु इसराइल के साथ एक खास रीति से अब्राहम के साथ एक वाचा प्रभु वहां पर बांधता है. हम देखते हैं कि इसराइल का जो ये जाति है वो कहाँ से आया? अब्राहम के द्वारा आया था. അപ്പം യുദ്ധങ്ങളൊക്കെ ഉണ്ടാകാനുള്ള കാരണം എന്താണ്? ദൈവം ഇവിടെ പറഞ്ഞ ഉടമ്പടി ദൈവത്തിന് കാത്തു സൂക്ഷിക്കണം. तो यहाँ पर ये सब युद्ध होने का, दुनिया भर युद्ध होने का कारण क्या है? इसराइल के खिलाफ युद्ध होने का कारण क्या है? क्योंकि जो वाचा प्रभु ने बांधा था, उस वाचा को प्रभु संभालना था, हिफाजत करना था, इसलिए ऐसा हुआ है. അപ്പൊ അബ്രഹാമിലൂടെ ഉൽപാദനമായി വന്ന ഒരു രാജ്യം, ആ രാജ്യത്തെ ആരെങ്കിലും എതിർത്താൽ, അവരെ കൊല്ലാൻ ശ്രമിച്ചാൽ, നശിപ്പിക്കാൻ ശ്രമിച്ചാൽ, അവരെ നശിപ്പിക്കുക എന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ ഉടമ്പടിയുടെ ഭാഗമാണ്. तो इसके लिए हम देखते हैं जो कोई भी प्रभु के लोग या जो इसराइल है, इसराइल के खिलाफ जो भी आवाज उठाता है या उनके खिलाफ आता है, उनको श्राप देने आता है, उनके साथ युद्ध करने आता है, तो क्योंकि परमेश्वर ने अब्राहम के साथ वाचा बांधा था, वो वाचा को बचाने के लिए प्रभु क्या करेगा? जो इसराइल के खिलाफ आएगा, परमेश्वर उसके खिलाफ हो जाएगा. കാരണം ഇസ്രായേൽ ജനം എപ്പോഴും ഒരു ആട്ടിടയന്മാരുടെ ഒരു കൂട്ടമാണ്. അവർക്ക് യുദ്ധത്തിൻ്റെതായ ഒരു സാഹസികത അവർക്കില്ല. അവര് വളരെ സാധുക്കളാണ്. എന്നാൽ അവരുടെ ദൈവം യുദ്ധവീരനാണ്, സർവശക്തനാണ്, സർവയാവിയാണ്, സർവപ്രപഞ്ചത്തിന്റെയും ദൈവമാണ്. अगर इसराइल का अगर हम लोग इतिहास को अगर हम देखा जाए तो आरंभ से हम देखते हैं कि इसराइल कोई वीर जाति नहीं है, कोई युद्ध करने वाला वीरों का जाति नहीं है, परंतु वो लोग का जो परिवार में सबसे ज्यादा जो काम जो होता है वो है चरवाहा. इसराइल के अधिकतर लोग चरवाहा का कार्य करते हैं. मतलब वो लोग एकदम शांत स्वभाव के, साधु स्वभाव के और नम्र और दीन प्रकार के लोग हैं. परंतु जिस परमेश्वर का वो लोग सेवा कर रहे हैं वो एक युद्ध वीर है, पराक्रम परमेश्वर है, महान परमेश्वर है. അപ്പം ലോകത്തിൽ ഏതെങ്കിലും ഒരു മനുഷ്യൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെടണമെങ്കിൽ അബ്രഹാമിന്റെ സന്തതിയെ, ഇസ്രായേലിനെ അവരെ അനുഗ്രഹിച്ചാൽ മതി, ഇസ്രായേലിനെ നന്മ ചെയ്താൽ മതി, അവർ അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. इसलिए अगर संसार के लोगों को किसी को भी अगर आशीष चाहिए या किसी को भी अगर आशीर्वाद चाहिए तो वो लोग बस इसराइल के साथ कोई अच्छा कार्य किया, इसराइल को अगर मदद किया तो वो जातियों को उसका आशीष मिलेगा. അപ്പൊ ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിലാണ് നമ്മള് യുദ്ധത്തിന്റെ ക്രമം നോക്കേണ്ടത്. तो इस बात को नींव में रखते हुए हम लोग युद्ध की बात को देखना है. അപ്പോൾ ഒരു രാജ്യം നിലവിൽ വന്നു, और एक राज्य നിലവിൽ വന്ന് ആദ്യമായിട്ട് ആ രാജ്യത്തിന് ഒരു രാജാവ് ഉണ്ടായ സന്ദർഭം, ശൗലാണ് ആദ്യത്തെ രാജാവ്. तो हम देखते हैं कि इसराइल का जीवन में पहले बार जब वो एक राज्य के रूप में वो लोग प्रकट हुआ, उसका पहला राजा हम देखते हैं शाऊल बना. അപ്പോൾ അബ്രഹാമിനോട് അനേക വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പാണ് ഈ വാഗ്ദത്തം ചെയ്തത്. उसके पहले ही अब परमेश्वर ने शाऊल को राजा बनाने से पहले ही परमेश्वर ने अब्राहम के साथ वाचा बांध के रखा था. എന്നാൽ ഒരു രാഷ്ട്രമായിട്ട്, ഒരു രാജാവുളവായി ഒരു രാഷ്ട്രമായി തീർന്ന അനേക നാളുകൾക്ക് ശേഷമാണ്. परंतु अब्राहम के साथ वाचा बांधने के बाद बहुत सालों के बाद था इसराइल एक जाति बना, एक राष्ट्र बना, और उस राष्ट्र, उस देश में एक राजा भी आया. അപ്പൊ ദൈവം ആദ്യം ഒരു രാജാവ് രാജ്യത്ത് വന്നപ്പോൾ ആ രാജാവിനോട് ദൈവം എന്താണ് ആദ്യം പറയുന്നത് എന്ന് നമുക്ക് നോക്കാം. इसके लिए जब उस देश का जब राजा तैनात हुआ और एक देश बना, निर्माण होते समय में, तो उस राजा को सबसे पहला आज्ञा क्या दिया वो हम देखते हैं. ഇവിടെ നമുക്ക് ആദ്യം 1 ശമൂവേൽ 15-ാം അധ്യായം, पहला शमूएल 15 अध्याय, അതിന്റെ 1 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ, 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. उसका 1 से 3 पढ़ते समय में हम देखते हैं. शमूएल ने शाऊल से कहा, यहोवा ने अपनी प्रजा इस्राएल पर राज्य करने के लिए तेरा अभिषेक करने को मुझे भेजा था, इसलिए अब यहोवा की बातें सुन ले. सेना का यहोवा यह कहता है कि मुझे चेत आता है कि अमालेकियों ने इस्राएलियों से क्या किया, और अब इस्राएलियों मिस्र से आ रहे थे, तब उन्होंने मार्ग में उनका सामना किया. इसलिए अब तू जाकर अमालेकियों को मार, और जो कुछ उनका है उसे बिना कोमलता किए सत्यानाश कर. क्या पुरुष, क्या स्त्री, क्या बच्चा, क्या दूध पिया हुआ, क्या गाय, बैल, क्या भेड़ बकरी, क्या ऊंट, क्या गधा, सबको मार डाल. ഓക്കെ, അപ്പം ഇത് എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവം ഇതിങ്ങനെ ആദ്യത്തെ രാജാവിനോട് പറഞ്ഞത്? तो ये प्रभु ने क्यों इस रीति से पहला राजा को इस तरह का आज्ञा दिया? നമ്മളെ ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 12-ാം അധ്യായം അബ്രഹാമിനോട് ചെയ്ത ദൈവത്തിന് ഉടമ്പടിയാണ്. കാരണം നിന്റെ സന്തതിയെ ആരെ അനുഗ്രഹിച്ചോ അവനെ ഞാൻ അനുഗ്രഹിക്കും, നിന്റെ സന്തതിയെ ആരെങ്കിലും ഉപദ്രവം ചെയ്താൽ ഞാൻ അതിന് പ്രതികാരം ചെയ്യും. ഇത് ദൈവത്തിന്റെ
ഉടമ്പടിയുടെ ഒരു വ്യവസ്ഥയാണ്. ദൈവം ഒരിക്കലും അതിൽ നിന്ന് പിന്മാറില്ല. तो क्योंकि ये बात को समझना है तो हमें शाऊल के साथ इस तरह का आज्ञा देने के लिए हमें उसके लिए वो बात को समझना है जो हमने उत्पत्ति 12 में हमने पढ़ा था। परमेश्वर ने वहां पर अब्राहम के साथ वाचा बांधते समय में क्या कहा था, जब जो तेरा जाति, जो तेरे और से वंश के जो आएगा, उस वंश को जो आशीष करेगा उसको मैं आशीष करूंगा, और जो तेरे राज्य के खिलाफ आएगा उसके खिलाफ मैं बदला लूंगा। उस वाचा के अनुसार, उस प्रतिज्ञा के अनुसार जो प्रभु ने अब्राहम के साथ बांधा था, उसके खिलाफ है या उसके वजह से है प्रभु यहाँ पर शाऊल राजा को इस रीति से कार्य करने को कहता है। അപ്പൊ അതിന്റെ 2ാം വാക്യം തുടങ്ങുന്നതിന് സൈന്യങ്ങൾ യഹോവ, ദൈവത്തിന് സ്വർഗത്തിലൊരു ആർമിയുണ്ട്, തന്റെ ജനത്തെ പ്രൊട്ടക്ട് ചെയ്യുക, തന്റെ ജനത്തെ സംരക്ഷിക്കുക എന്നുള്ളത് ദൈവത്തിന്റെ വലിയ ഒരു ആഗ്രഹമാണ്. ആയതുകൊണ്ട് ആദ്യ രാജാവിനോട് പറഞ്ഞു, എന്റെ ജനമായ ഇസ്രായേൽ ജനം അല്ലെങ്കിൽ അബ്രഹാമിന്റെ ഈ സന്തതി മിസ്രൈമിൽ നിന്നും കനാൻ ദേശത്തേക്ക് യാത്ര ചെയ്ത് വന്നപ്പോൾ ജനത്തിന് തടസ്സം നിന്ന അമോര്യരെന്ന് പറയുന്ന, അമാലേക്കരെന്ന് പറയുന്ന രാജ്യസന്തതിയെ നശിപ്പിച്ചു കളയണം. तो वहां पर वाक्य 2 को जब पढ़ते समय में वहां पर देखो, सेनाओं का यहोवा यह कहता है, यानी कि परमेश्वर अपने आप को कैसा प्रकट किया है, सेनाओं का यहोवा। हम जानते हैं परमेश्वर को अनगिनत करोड़ों करोड़ों स्वर्गदूत है जो सेनाओं है, जो हमेशा तैयार है युद्ध के लिए। ये बात परमेश्वर का अधिकार का सामर्थ है, ये जो सामर्थ को दिखाता है। हम देखते हैं कि जब इजरायली लोग मिस्र देश से छुटकारा पाकर जब वो लोग अपना प्रतिज्ञा वाचा बांधा हुआ देश की ओर आते समय वहां पर क्या हुआ, अमालेक लोगों ने उनके खिलाफ आकर, उनका मार्ग में आकर उनको रुकावट किया और इसराइल को सताया था। ये बात का बदला के लिए हम देखते हैं सेनाओं का यहोवा शाऊल राजा को कहता है कि तुझे उस राज्य में जाकर उनको आक्रमण करना है। കാരണം ജനം ആയുധമില്ലാത്തവരാണ്. क्योंकि उस समय में इजरायली लोग बिना हथियार के थे, അവർക്ക് പിന്നെ സ്വന്തമായിട്ട് ദേശമില്ല. उस समय में इसराइल के पास खुद का देश नहीं था। അവർ നടന്നു വരികയാണ്. ജനങ്ങൾ 6 ലക്ഷം ജനങ്ങളും സ്ത്രീകളും കുട്ടികളും എല്ലാം നടന്ന് വഴിയാത്രയിൽ വിശന്നും ദാഹിച്ചു അവർ വരുമ്പോൾ അവരെ ഈ രീതിയിൽ ആക്രമിച്ചത് നീതിമാനായ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ അനീതിയായിരുന്നു. तो वो ये ऐसे इजराइल लोग ऐसे लोग थे जो बिना हथियार के शांत पूर्वक वो लोग चलकर छुटकारा पाए हुए लोग चलते चलते यात्रा कर कनान देश की ओर यात्रा करके आ रहे थे। ऐसे समय में अमालेक लोगों ने इस्राएल लोगों में बिना कारण उनके ऊपर आक्रमण किया था। तो ये बात जो परमेश्वर के नजर में एक बहुत बड़ा अधर्म का काम है, जो परमेश्वर को अच्छा नहीं लगा था। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ നീതി എന്ത് ചെയ്തു? ദൈവം നീതിമാനായതുകൊണ്ട് അബ്രഹാമിനോടുള്ള വാഗ്ദത്തം ദൈവം നീതിപൂർവം ചെയ്തില്ല എങ്കിൽ ദൈവം അനീതിയുള്ളവനെന്ന് വെളിപ്പെടും. तो इसके लिए हमारा परमेश्वर धार्मिक परमेश्वर है। वो परमेश्वर ने जब अब्राहम के साथ वाचा बांधते समय में उस वाचा में लिखा हुआ जो सुरक्षितता जो अब्राहम और उसका वंश को मिलने वाला था, वो बात को पूरा करने के लिए था। यहाँ पर प्रभु ने इस रीति से आज्ञा दिया था। अगर प्रभु ये आज्ञा नहीं देगा तो यहोवा परमेश्वर अधर्मी हो जाएगा। അപ്പം ദൈവത്തിൻ്റെതായിരിക്കുന്ന ഒരു പ്രകൃതിയാണ് ദൈവം നീതിമാനാണെന്നുള്ളത്. परमेश्वर का ये एक स्वभाव है कि वो धार्मिक परमेश्वर है। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ ചോദിക്കും, ഇവിടെ എന്ത് അവരെ തോൽപ്പിച്ച് നിർമൂലമാക്കണം, അവരോട് കനിവ് തോന്നരുത്, പുരുഷന്മാരെയും സ്ത്രീകളെയും കുട്ടികളെയും മുല കുടിക്കുന്നവർ, കാള, ആട്, ഒട്ടകം, കഴുത എന്നിവ എല്ലാത്തിനെയും സംഗ്രഹിച്ച് കളയണം. तो फिर यहाँ पर अब जब हमने पढ़ा कि देखो वहां पर तू क्या करना, सत्यानाश करना, क्या है वो पुरुष हो, क्या है वो स्त्री हो, चाहे वो बच्चे हो, दूध पियाओ, गाय बैल भेड़ बकरे या ऊंट या गधा, सबको मार डाल। അപ്പോൾ ഇവിടെ ഈ ഒരു സന്ദർഭം നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുമ്പോൾ വലിയൊരു ആത്മീയ അർത്ഥം ഇതിന്റെ പിന്നിലുണ്ട്. तो इस रीति से जब प्रभु आज्ञा देते समय में ऐसा इस तरह कठोर रीति से क्यों आज्ञा देना है, उसका हमें अर्थ समझना है, क्योंकि उसके पीछे एक आत्मिक अर्थ भी है। നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, हम लोग निर्गमन का पुस्तक में हम पढ़ते हैं एक्सोडस, അവിടെ ഇസ്രായേൽ മക്കൾ യാത്ര ചെയ്ത് കനാൻ ദേശത്തേക്ക് വരുമ്പോൾ, वहां पर इस्राएली लोग जब कनान देश में यात्रा कर जब वो लोग आते हैं, അതിന്റെ 17ാം അധ്യായത്തിൽ അവര് വെള്ളം കിട്ടാത്തൊരു സന്ദർഭം വരുന്നുണ്ട്. हम देखते हैं कि 17 अध्याय में हम पढ़ते समय में वहां पर इस्राएली लोगों को पानी नहीं था। അപ്പോൾ പാറയെ അടിച്ച് വെള്ളം കൊടുക്കുവാനായിട്ട് ദൈവം കൽപ്പിച്ചു. तो तभी प्रभु वहां पर आज्ञा देता है कि तू उस चट्टान को मार और वहां से पानी आएगा। അങ്ങനെ അവര് വെള്ളം കുടിച്ച് തൃപ്തരായി. उसके बाद वो लोग पानी पीकर तृप्त हो गए।
അങ്ങനെ അവരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട രീതിയിൽ യാത്ര ചെയ്യുമ്പോഴാണ് 17-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 7 വരെയുള്ള ഭാഗങ്ങൾ വായിക്കുമ്പോഴാണ് അവർ വെള്ളം കുടിച്ച് തൃപ്തരായതിന്റെ സന്ദർഭം കാണുന്നത്. वहां पर उसका 17 अध्याय 1 से लेकर 7 तक पढ़ेंगे तो वहां पर प्यासा अवस्था हुआ, फिर पानी वहां पर दिया, पानी पीकर तृप्त हो गए, तृप्त होकर वो लोग ने यात्रा शुरू किया करके 1 से 7 में हम पढ़ते हैं. അപ്പോൾ അവിടെ അതിന്റെ 17-ാം അധ്യായത്തിൽ അതിന്റെ 8-ാം വാക്യത്തിൽ उसका 8वां वाक्य में हम देखते हैं, तब अमालेकियां आकर रफीदीम में इसराइलियों से लड़ने लगे. ഈ അമാലേക്കർ വന്നിട്ട് ഇവരോട് യുദ്ധം ചെയ്യുകയാണ്. ഇതാണ് നമ്മള് നേരത്തെ വായിച്ചത്. നമ്മള് 1 ശമൂവേൽ 15-ാം അധ്യായത്തിന്റെ 1 മുതൽ 3 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ. അന്ന് അവര് ജനത്തെ അല്ലെങ്കിൽ ആടുകളെയോ കന്നുകാലികളെയോ മൃഗങ്ങളെയോ കുഞ്ഞുങ്ങളെയോ ഒന്നും കൊന്നില്ല. അതുകൊണ്ട് എന്ത് ചെയ്തു? കുറെ നാൾ കഴിഞ്ഞപ്പോൾ ഇസ്രായേലിലെ അവർ ആക്രമിക്കാൻ വന്നാൽ ഇവരെ ഒരു വലിയ നാശമായി തീർന്നത് കൊണ്ടാണ് രാജകീയമായ രീതിയിൽ ഒരു രാജാവിനെ കൊണ്ടുവന്നിട്ട് ദൈവം ആ ജാതിയെ നശിപ്പിക്കാനായിട്ട് ദൈവം ശ്രമിക്കുന്നത്. तो देखो यहाँ पर जब निर्गमन 17 में हम पढ़ते समय में वहां पर जब लड़ाई होने के बाद क्या हुआ, इस लड़ाई में प्रभु ने उनको युद्ध करके इसराइल को जिताया था. परंतु उस दिन क्या हो गया था, वहां पर प्रभु ने जो इसराइल ने इस अमेलेकियों का सब लोगों को मारा नहीं था, सब बच्चों को यानी कि वहां पर के सब अमेलेक लोगों को नहीं मारा था. परंतु वो क्या हो गया, वो आगे चलकर एक बहुत बड़ा इसराइल के खिलाफ एक हानि हो सकता है. क्योंकि जब हम लोग 1 शमूएल 15 में हम पढ़ते समय में उस दिन में अमालेक का एक बहुत बड़ा वो देश बन गया था, बहुत बड़ा युद्धवीर हो गया था. तो ये बात इसलिए एक राज्य के विषय में उनको राज्य की रीति के अनुसार उनको ये बात करने के लिए प्रभु वहां पर एक राजा को चुनकर अमालेक लोगों के ऊपर खिलाफ आक्रमण करने का आज्ञा देता है. ഇവരുടെ വഴിയാത്രയിൽ തന്നെ അവർ യുദ്ധത്തിൽ ഏർപ്പെടുന്നുണ്ട്. तो यहाँ पर हम देखते हैं कि रास्ते में जब मार्ग में वो लोग चलते समय में ही वहां पर एक युद्ध हुआ था. പക്ഷെ ഇവിടെ വളരെ മാർമികമായ രീതിയിൽ ഒരു രഹസ്യം ഇതിന്റെ പിന്നിൽ അടങ്ങിയിട്ടുണ്ട്. परंतु इसके अंदर एक बहुत बड़ा मर्म छुपा हुआ है. അപ്പോൾ മോശ പർവ്വതത്തിൽ കയറി കൈ ഉയർത്തി നിൽക്കുമ്പോൾ താഴെ യോശുവയും ജനവും ജയിക്കും. മോശ കൈ താഴ്ത്തുമ്പോൾ അമാലേക്കരോട് യോശുവ തോൽക്കും. അങ്ങനെയുള്ള ഒരു മാർമികമായ ജയവും തോൽവിയും നമുക്കവിടെ കാണാൻ കഴിയും. यहाँ पर हम क्या देखते हैं, जब भी हम मूसा पहाड़ के ऊपर चढ़कर हाथ जब उठाता था तब क्या होता था, योशुआ और उसके सेना नीचे युद्ध करके अमालेक से जीतते रहता था. जब भी मूसा अपना हाथ नीचे रखता था तब इस्राएली लोग हारते रहते थे. इस तरह हार जीत का एक बहुत बड़ा सिलसिला वहां पर हुआ. അപ്പൊ എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? इसका अर्थ क्या है? അപ്പോൾ ഇതിനകത്ത് ഒരു ആത്മീയ മർമ്മമുണ്ട്. इसके अंदर एक आत्मिक अर्थ भी है. മരുഭൂമിയിൽ അവർ വെള്ളം കുടിക്കുക എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ ഇന്നത്തെ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിൽ നാം ക്ഷീണിച്ചും തളർന്നു പോകുമ്പോൾ പ്രാർത്ഥനയിലൂടെ ആത്മനിറവ് പ്രാപിച്ച് നാം ശക്തിപ്പെടുമ്പോൾ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ജഡത്തിന്റെ ശക്തി നമ്മുടെ ആത്മീയ ശക്തിയെ പരാജയപ്പെടുത്താൻ വരുന്നതിന്റെ ഒരു യുദ്ധമാണ് ഇവിടെ മാർമികമായി നമ്മൾ കാണുന്നത്. तो यहाँ पर देखो, जब इस्राएल लोग को प्यास लगा और प्रभु ने उनको अद्भुत रीति से पानी दिया और फिर पानी पीने के बाद तुरंत अमाली लोग ने आकर आक्रमण किया. ये क्या दिखाता है? ये वास्तव में नए नियम में आत्मिक अर्थ में देखा जाए तो हमारा विश्वासी जीवन का अवस्था को दिखाता है. विश्वासी लोग जब इस दुनिया विश्वासी दौड़ में जब इस चलते समय में जब वो लोग थक जाते हैं, कमजोर हो जाते हैं, तो क्या होता है, वो लोग तुरंत मसीह लोग प्रार्थना में अपने आप को वो लोग उत्तेजना में और चैतन्य में वो लोग बलवंत होते हैं. तो प्रार्थना करने के बाद प्रभु का आत्मा का भरपूरिता की वजह से मसीह लोग वापस बल प्राप्त करके वो अपना इस मसीह जीवन का यात्रा शुरू करते समय में तुरंत क्या होता है, हमारा प्रकृति का जो स्वभाव, जो शारीरिक स्वभाव है, जो हमारा प्रकृति के द्वारा हमको मिला हुआ शारीरिक स्वभाव जो आत्मा के खिलाफ है, तुरंत वो शारीरिक स्वभाव उठकर आकर हमारा आत्मिक स्वभाव के साथ युद्ध करने लगता है. उस समय में हमारा आत्मा में अच्छा रीति से बल होना जरूरी है, तो ही हम शरीर से विजय प्राप्त कर सकते हैं. ഇവിടെ നമുക്ക് ദൈവം ഒരു കാര്യം കാണിച്ചു തരികയാണ്. तो प्रभु यहाँ पर ये वाक्यों के द्वारा जो मूसा के उस समय में हुआ निर्गमन का 17 में, वहां पर एक बहुत बड़ा आत्मिक अर्थ समझा रहा है. ഒരു വിശ്വാസിയാണെങ്കിൽ അവന് ഈ അമാലേക്കിനുമുണ്ട് ഇസ്രായേലും ആയിരിക്കുന്ന ഒരു സ്ഥിതിവിശേഷമാണ്, ആ തത്വമാണ് അവനിലുള്ളത്. तो एक विश्वासी के जीवन में देखते समय में ये 2 प्रकार का तत्व है. एक है इस्राएली तत्व जो आत्मिक बात को दिखाता है, और है अमालेक का तत्व जो शारीरिक बात को दिखाता है. അവന്റെ ആത്മീയ ജീവൻ ഉന്നതി പ്രാപിക്കാതിരിക്കാനായിട്ട് അവന്റെ ജഡത്തിലെ മോഹങ്ങളും ആഗ്രഹങ്ങളും എപ്പോഴും ആത്മാവിനോട് യുദ്ധം ചെയ്യുന്ന ഒരു സ്ഥിതിവിശേഷം ഒരു വിശ്വാസിക്കുണ്ട്. एक विश्वासी के जीवन में हम देखते हैं कि हमेशा उसका आत्मिक बातें उन्नति ना प्राप्त करने के लिए उसका शारीरिक बातें, शारीरिक अभिलाषा हमेशा उसके खिलाफ उठकर आकर उसको गिराने का कोशिश करता है.
അപ്പൊ അതില് നമ്മൾ ജയം പ്രാപിക്കാനായിട്ടുള്ള ചെയ്യേണ്ട ജഡത്തോട് പോരാടുകയല്ല. പിന്നെയോ മോശ കൈ ഉയർത്തി എന്ന് കാണിക്കുന്നത് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു തേജസ്കരിക്കപ്പെട്ടവനായി സ്വർഗത്തിലായിരിക്കുന്നു എന്നുള്ളത് വിശ്വാസത്തിൽ കാണുമ്പോൾ ഇവിടെ നമുക്ക് അമാലേക്കിനെ തോൽപ്പിക്കുന്ന ജയം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ ഉണ്ടാകുമെന്ന ആത്മീയ സത്യം ഈ യുദ്ധത്തിലൂടെ ദൈവം കാണിച്ചു തരികയാണ്. तो यहाँ पर इसके लिए जब भी ये शरीर हमारे आत्मा के खिलाफ इस तरह झगड़ा करने आता है, सताने आते समय में, तो हम लोग तुरंत उसके शरीर के साथ आक्रमण करके उसके खिलाफ युद्ध नहीं करना है। हमारा स्वभाव वो नहीं है। हम लोग कौन लोग हैं? हम लोग प्रभु की ओर देखना है। जिस तरह मूसा ने हाथ उठाया तब नीचे इस्राएल और योशुआ जीत गया, वो देखकर वो जीत रहे थे। उसी तरह हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह का क्रूस में मरा हुआ मृत्यु और पुनरुत्थान को हमें आत्मिक नजरिए से हमें देखना है। उस पर देखकर जब हम विश्वास करेंगे, उस विश्वास के द्वारा हम लोग शरीर और उसके सारे सामर्थ को कमजोर होते हुए, हारते हुए हम लोग देख सकते हैं। ये विश्वास में हमें रहते समय में दिखता है। നമുക്കല്ല ജഡത്തോട് യുദ്ധം, ദൈവത്തിനാണ് ആ ജഡത്തോട് യുദ്ധം ഉള്ളത്. हम लोगों को कभी भी शरीर के साथ झगड़ा नहीं है, युद्ध नहीं है, पर युद्ध हमेशा यहोवा का है। ഇവിടെ നോക്കുക, 16-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 17-ാം വാക്യം 17 का 16 में हम पढ़ते हैं, യഹോവയുടെ സിംഹാസനത്താണ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിന്റെ സിംഹാസനത്തെ ചൊല്ലി പറയുകയാണ്. और कहा यहोवा ने शपथ खाई है और कि यहोवा हमारी क्योंकि पीढ़ियों के लड़ाई करता रहेगा. ഈ അമാലേക്ക് എന്ന് പറയുന്ന ജഡത്തോട് യഹോവയ്ക്ക് നിത്യകാലം യുദ്ധമുണ്ട്. यहाँ पर ये जो अमालेक जो है वो एक जो हमारे विश्वासियों का शारीरिक अभिलाषा है, वो दुर्दशा है, उसके खिलाफ युगानी युग यानी कि पीढ़ियों उसके खिलाफ झगड़ा युद्ध है। നമ്മുടെ आत्मीय ജീവിതത്തിൽ നമുക്ക് തടസ്സം നിൽക്കുന്നത് ആരാണ്? നമ്മുടെ വഴിയാത്രയിൽ നമ്മളെ ആക്രമിക്കുന്നത് ആരാണ്? നമ്മുടെ ജഡം തന്നെയാണ്. इसके लिए एक विश्वासी के जीवन में जब वो विश्वासी का विश्वास के साथ जब वो यात्रा करते समय में, उस सफर में उसके लिए सबसे बड़ा रुकावट कौन है? विश्वासी के लिए उसका पाप में शरीर है। അവനെ ആ യാത്രയിൽ അവനെ സഹായിക്കുന്നത് എന്താണ്? യേശു ക്രിസ്തു മഹത്വപ്പെട്ടവരായി സ്വർഗത്തിൽ കാണുമ്പോൾ അവന്റെ ഉള്ളിൽ ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവ് ഈ ജഡത്തെ തകർത്ത് ജഡത്തെ ജയിച്ച് നമ്മളിൽ ജയം നൽകി തരും. तो इसके लिए जब ये विश्वासी इस यात्रा करते समय में वो क्या देखना चाहिए कि उसका प्रभु यीशु मसीह क्रूस पर मरकर पुनरुत्थान होकर विजयमान हो गया है और विराजमान होकर वो स्वर्ग स्थानों में वो बैठा है, सामर्थ्य अधिकार से बैठा है। ये बात जब देखते समय में वो शरीर से उसको विजय प्राप्त मिलता है। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിൽ ഉത്സവത്തിന്റെ ദിവസം കർത്താവ് വിളിച്ചു പറയുകയാണ്, ദാഹിക്കുന്ന ഏവനും എന്റെ അടുക്കൽ വരട്ടെ. यूहन्ना का सुसमाचार 7वां अध्याय में पर्व के दिन प्रभु वहां पर ऊंचा उठकर वहां पर कहता है कि जो प्यासे है वो मेरे पास आओ. ഇത് പറഞ്ഞാൽ ആത്മീയ ജീവിതത്തിന് ഉന്നതി പ്രാപിക്കാൻ ജയം കിട്ടാതെ തോൽവി അടഞ്ഞു പോകുന്ന വിശ്വാസികളോട് കർത്താവ് പറയാണ്, എന്റെ അടുക്കൽ വരട്ടെ. यानी कि क्या, जो आत्मिक जीवन में जो कमजोरी अवस्था में, हार का अवस्था में, जिनको विजय का अनुभव नहीं हो रहा है, उन लोगों को प्रभु पुकार कर कहता है कि तुम लोग अगर विजय चाहिए, आनंद चाहिए, तो तुम लोग मेरे पास आओ. അതിന്റെ 38-ാം വാക്യത്തിൽ 38-ാം വാക്യം, എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവന്റെ ഉള്ളിൽ നിന്നും തിരുവെഴുത്ത് പറയുന്നത് പോലെ ജീവജല നദികൾ ഒഴുകും. 38 पढ़ेंगे. जो मुझ पर विश्वास करेगा, जैसे पवित्र शास्त्र में आया है, उसके हृदय में से जीवन के जल की नदियां बह निकलेगी. ആ ജീവനദി എന്താണെന്ന് അടുത്ത വാക്യത്തിൽ കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. और वो जीवन का नदी क्या है, जीवन का जल की नदी क्या है करके अगला वाक्य में लिखा है. 39 पढ़ेंगे. उसने यह वचन उस आत्मा के विषय में कहा जिसे उस पर विश्वास करने वाले पाने पर थे. അപ്പോൾ യേശുവിൽ വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ലഭിക്കുന്ന ആത്മാവിനെ കുറിച്ചാണ് പറഞ്ഞത്. यानी कि जो कोई यीशु पर विश्वास करेगा, विश्वास करने वालों को आत्मा मिलेगा, उसके बारे में था प्रभु ऊपर के बातें कहा. അപ്പോൾ ഇപ്പോൾ നോക്കുക, ഇവിടെ ഇസ്രായേൽ ജനം താഴ്വരയിലാണ്. यहाँ पर हम देखो इस्राएली लोग तराई पर है. മോശ എവിടെയാണ്? പർവ്വതത്തിന് മുകളിലാണ്. और मूसा पर्वत के ऊपर है. എപ്പോഴാണ് ജനത്തിന് ജയം കിട്ടിക്കൊണ്ടിരുന്നത്? कब इस्राएल को अमाले के साथ युद्ध करते समय में वो लोग जय प्राप्त कर रहे थे. മോശ കൈ ഉയർത്തി, അല്ലെങ്കിൽ അത് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു തേജസ്കരണം പ്രാപിച്ചിരിക്കുന്നു എന്ന വിശ്വാസം
ഏതൊരു വ്യക്തി കിട്ടുന്നോ ആ വ്യക്തിക്ക് താഴെ ഈ ഭൂമിയിൽ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായത്താൽ ജയം കിട്ടും എന്നുള്ള സത്യമാണോ കാണിക്കുന്നത്? तो वो जब भी मूसा हाथ ऊपर उठाया तभी हम देखते हैं कि वहां पर इसराइल लोग नीचे युद्ध जीतता रहा। मतलब क्या है, मूसा हाथ उठाया रखना मतलब क्या है, वो हमारा प्रभु यीशु मसीह का विजय को दिखाता है, जो मरकर पुनरुद्धान होकर जय पाया हुआ, सामर्थ्य पाया हुआ प्रभु यीशु मसीह को दिखाता है। उस प्रभु यीशु मसीह, विजय प्राप्त किया हुआ प्रभु यीशु मसीह पर जो कोई विश्वास करता है, वो इस दुनिया के जीवन में जीते समय में, विश्वासी दौड़ में जब वो दौड़ते समय में उसको भी विजय प्राप्त मिलता है, उस विश्वास के आधार पर जब वो प्रभु की ओर देखते समय में। നമ്മളെ ശത്രുവായിരിക്കുന്ന ജഡത്തെ തകർത്തിട്ട് നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായം 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്, ന്യായപ്രമാണത്തിൽ കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിപ്പാൻ ദൈവം തന്റെ പുത്രനെ പാപജഡത്തിന്റെ സാദൃശ്യത്തിലും പാപനിമിത്തം അയച്ചു, പാപത്തിന് ജഡ ശിക്ഷ വിധിച്ചു, ഇനി ജഡത്തെയല്ല ആത്മാവിനെ. അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിൽ ജഡത്തെയും എല്ലാ ശത്രുക്കളെയും തകർത്ത് തേജോമയനായി തേജസ്കരണം പ്രാപിച്ച ഒരു വിഷയം ഒരു വിശ്വാസമായി തീരുമ്പോൾ അവനിൽ ആത്മാവിന്റെ ജയം അവൻ എപ്പോഴും അനുഭവിക്കും. इसलिए हमारे प्रभु यीशु मसीह कलवरी क्रूस में उसने क्या किया, उसने उस पाप में शरीर के स्वभाव को उसको क्रूस में खत्म किया था। रोमियो 8:3 पढ़ेंगे। क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सके उसको परमेश्वर ने किया, अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर की समानता में और पाप के बलिदान होने के लिए बेचकर शरीर में पाप का दंड की आज्ञा दी। देखो, शरीर में पाप की दंड की आज्ञा दी, यानी उस पाप को प्रभु ने, यानी उस शरीर स्वभाव को प्रभु ने पूर्ण रीति से खत्म कर दिया। ये बात जब एक विश्वासी विश्वास करते समय में जो विजय जीवन प्रभु अनुभव में जी रहा है, वो विश्वास करने वाले लोगों को भी मिलता है। അപ്പൊ നമ്മളെ യോശുവ അല്ലെങ്കിൽ നമ്മളിവിടെ മോശ കൈ ഉയർത്തിയിട്ടുണ്ടോ എന്ന് മാത്രം, ഇതാണ് യുദ്ധത്തെ ജയിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. तो युद्ध में जीतने के लिए അമാലേക്കരുമായുള്ള യുദ്ധത്തിൽ ജനം ചെയ്യേണ്ടത് എന്താണ്? तो युद्ध चलते समय में लोगों को क्या करना है, वो लोगों को बस ऊपर देखना है कि मूसा ने हाथ ऊंचा करके रखा है कि नहीं। കൈ ഉയർന്നതായിട്ട് അവർ കാണുമ്പോൾ, जब भी हाथ ऊंचा उठा है करके जब वो देखते हैं, താഴെ അവർക്ക് ജയമുണ്ട്, नीचे वो लोग जीत रहे थे। എന്നാൽ മോശയുടെ കൈ ക്ഷീണിച്ച് ബലഹീനപ്പെട്ടപ്പോൾ അത് താഴോട്ട് താക്കേണ്ടതായ അവസ്ഥ വന്നു. परंतु हम देखते हैं कि मूसा जो एक सादा स्वभाव सामान्य मनुष्य था, वो कमजोर हो गया और उसको हाथ को थोड़े समय के लिए नीचे रखना पड़ा। അപ്പോൾ അവർക്ക് എന്ത് സംഭവിച്ചു? तब क्या हो रहा था? അവർക്ക് പരാജയം സംഭവിച്ചു. तब वो लोग हार रहे थे। അപ്പൊ തേജസ്കരിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ മഹത്വത്തെ കുറിച്ചുള്ള ചിന്ത നമ്മൾ വിട്ടിട്ട് നമ്മളെ ലോകത്തിന്റെ ചിന്തയിലേക്ക് നമ്മളിലെ കുറിച്ച് മാത്രം ചിന്തിക്കുമ്പോൾ നമുക്ക് പരാജയമേ ഉള്ളൂ. उसी रीति से हम लोग उसका आत्मिक अर्थ यह है कि जो महिमादायक प्रभु यीशु मसीह है, जो महिमा में है और विजयमान है, उस प्रभु को छोड़कर जब हम लोग संसार की बातें, शारीरिक अभिलाषा, ये सब बातों के पीछे मन लगाकर हम जी रहे हैं, तो हमारे इस आत्मिक युद्ध में हम हारते रहेंगे। നമ്മളെ 2 കൊരിന്ത്യർ 11:3 നമ്മൾ ഒറ്റ കാര്യം ശ്രദ്ധിക്കാൻ മാത്രമേ ജയ ജീവിതത്തിൽ ഒറ്റ കാര്യമേ ഉള്ളൂ. दूसरा कोरिन्थी 11:3 में पढ़ते समय में हमारे युद्ध जीवन, इस विश्वासी जीवन में जयवंत होकर जीना है, तो एक ही काम करना है। നമ്മുടെ മനസ്സ് ക്രിസ്തുവിനോടുള്ള എന്നാൽ ക്രിസ്തു മഹത്വീകരിക്കപ്പെട്ടവനായി വിശ്വാസത്താൽ എന്നിലേക്ക് നോക്കരുത്, നമ്മളിലേക്ക് നോക്കരുത്, നാം കർത്താവിന്റെ മഹത്വത്തിലേക്ക് നോക്കുക. കർത്താവ് സ്വർഗത്തിൽ മഹത്വപ്പെട്ടു എന്ന് കണ്ടാൽ, വിശ്വസിച്ചാൽ ദൈവം അയച്ച പരിശുദ്ധാത്മാവ് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ നാമത്തിൽ നമുക്ക് ജയം തന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. हमारे इस विश्वासी जीवन में हम हमेशा देखना है कि हमारा मन मसीह की ओर का सीधाई और पवित्रताई से हम लोग भटक गए कि नहीं, भ्रष्ट हो गया है कि नहीं, ये बात को हमें देखना है, संभालना है। क्योंकि विश्वासी जीवन में हमें चलते समय में हमें बस ये बात हमें ध्यान रखना है। അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ നോക്കുന്നതിൽ നിന്നും നമ്മുടെ ലക്ഷ്യത്തെ ജഡത്തിലേക്കും ലോകത്തിലേക്കും തിരിക്കുക എന്ന് പറയുന്ന ശത്രുവിന്റെ ഒരു തന്ത്രമാണ് നമ്മളിവിടെ കാണുന്നത്. तो यहाँ पर शैतान का जो शत्रु का सबसे बड़ा तंत्र क्या है, वो किसी भी रीति से हमारा मन जो आत्मा में है वहां से हटाकर शारीरिक बातों में लेकर आए। അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ വിളിച്ച് വേർതിരിച്ച് ഈ ലോകത്തിൽ നമ്മളെ തനിക്ക് അബ്രഹാമിനെ വിളിച്ചതുപോലെ നമ്മളെയും വിളിച്ചുവെങ്കിൽ ഈ സംരക്ഷണം ദൈവത്തിന്റെ ഉടമ്പടിയാണ്. तो आमेन, अगर जिस रीति से प्रभु ने अब्राहम के साथ वाचा बांधने के बाद उस वाचा के आधार पर इस्राएल को प्रभु ने संभाला और हिफाजत किया है, तो उसी रीति से प्रभु हमें भी संभालता है, हिफाजत करता है, क्योंकि वो हमारे साथ भी वाचा बांधा है। അപ്പോൾ പഴയ നിയമത്തിൽ ഇനി നമ്മൾ പഴയ നിയമത്തിന്റെ കാര്യം ഒന്നുകൂടെ നോക്കാം. നമുക്ക് 2 വശമുണ്ട് ഇതിനകത്ത്. ഒന്ന്,
എന്തുകൊണ്ടാണ് യുദ്ധം ദൈവം ഇസ്രായേൽ രാജാക്കന്മാരിലൂടെ നടത്തിയത്? और हम लोग जब अब वापस हम लोग पुराने नियम में आएंगे, हम लोग देखते हैं कि वापस परमेश्वर क्यों इजराइल राष्ट्र को, राज्य को इस्तेमाल किया अन्य जाति के ऊपर आक्रमण करके नाश करने के लिए। उसका दो पहलू है, एक बात को हमने देखा, दूसरा बात अभी हम देखेंगे। മറ്റൊന്ന്, ദൈവം 10 കൽപ്പന കൊടുത്തു. दूसरा हम देखते हैं कि परमेश्वर ने 10 आज्ञा दिया था। ഈ 10 കൽപ്പന എന്ന് പറയുന്നത് ഒരു രാഷ്ട്രം അന്യോന്യം അടുത്തടുത്ത് സമൂഹത്തിൽ ജീവിക്കുമ്പോൾ ആർക്കും ദോഷം വരാതെ രാജകീയമായി ഒരു രാഷ്ട്രം പാലിക്കേണ്ട നിയമങ്ങളാണ്. അപ്പോൾ ആ രാഷ്ട്രത്തിൽ ആ നിയമം കൊണ്ടുവരണമെങ്കിൽ ആ രാജാവ് രാജകീയ ഭരണത്തിലൂടെ നിയമം പാലിക്കണം. तो इसकी ये आज्ञा क्या दिखाता है? वो इस्राएल राष्ट्र को के लिए प्रभु ने वो आज्ञा दिया था। मतलब क्या, इस्राएल जब एक जगह पर जब टिक जाएगा, वो आसपास पड़ोस के साथ बाकी मुल्क, बाकी देश उसके आसपास जब रहता है समय में, उस समय में परमेश्वर का भय मानते हुए परमेश्वर का व्यवस्था और कानून जो परमेश्वर ने आज्ञा दिया है, उस कानून को वो स्थापना कर कर वो जीना है, ताकि वो साबित कर सके हम परमेश्वर के जुड़ने करके। ऐसा समय में जीते समय में परमेश्वर ने उनको आज्ञा दिया, जो 10 आज्ञा था, उस आज्ञा के अनुसार था, वही उनका देश का कानून है, उसके आधार पर जीना है। परंतु वो जीते समय में इस्राएल देश का राजा होना चाहिए। जब वो राज्य स्थापना होते समय में वो राजा रहना चाहिए, जब इस कानून को स्थापना कर कर पूरा इस्राएल देश में अमन, चैन और शांति और कानून व्यवस्था को बनाए रखने के लिए, इसलिए प्रभु ने उनको आज्ञा दिया था। ഇപ്പൊ ഒരു മൃഗത്തെ വേറൊരാള് മോഷ്ടിച്ചാൽ, उदाहरण में इस्राएल देश अभी स्थापना हो गया है, अब उसमें से एक देश का नागरिक दूसरा नागरिक है, यानी इस्राएल का आदमी दूसरा इस्राएल का अगर गाय को अगर चुराता है तो അതിന് നിയമമുണ്ട്. तो एक कानून दिया है उसके लिए। ആ നിയമം ആരാണ് നടപ്പിൽ വരുത്തുന്നത്? वो कानून, वो जो व्यवस्था परमेश्वर ने दिया था, चोरी करेगा तो उसको दंड है करके, वो कानून कौन स्थापना करना चाहिए? രാജാവാണ്, उस देश का राजा। അപ്പം ദൈവത്തിൻ്റെതായിരിക്കുന്ന നിയമം പാലിക്കുന്ന ഒരു ജനം, ദൈവത്തിന് നിയമം പാലിക്കപ്പെടുമ്പോൾ അവരെ ആക്രമിക്കുന്ന ജനത്തിനെതിരെ ദൈവം എപ്പോഴും യുദ്ധം ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കും. എന്ന് പറഞ്ഞാൽ ദൈവത്തിന്റെ നിയമം പാലിക്കുന്ന ജനം എവിടെ ഉണ്ടോ അവരെ സംരക്ഷിക്കാൻ ദൈവം 24 മണിക്കൂറും തയ്യാറാണ്. तो इसके लिए एक लोग जो हमेशा प्रभु के आज्ञा के अनुसार जीते हैं, एक ऐसा जाति, एक ऐसा नगर जहां पर परमेश्वर का व्यवस्था है, परमेश्वर का वाचा है, परमेश्वर का कानून है, उस कानून को जब लोग परमेश्वर के भय से जब मानकर वो लोग जब शांति से जब जीते समय में, उसके खिलाफ अगर कोई भी अन्य जाति आकर अगर प्रभु के लोगों पर आक्रमण करेगा, तो परमेश्वर का क्रोध उस लोगों के, उस शत्रुओं के ऊपर आएगा और वो नाश करेगा। क्योंकि जहां पर भी, जिधर भी जो कोई भी परमेश्वर का वाचा को मानता है, परमेश्वर का आज्ञा का पालन करता है, और उसके खिलाफ अगर कोई भी लोग आया तो परमेश्वर उनके खिलाफ हो जाएगा। അപ്പോൾ നമുക്ക് ഇസ്രായേലിനെ പലപ്പോഴും നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. എന്തുകൊണ്ടാണ്? ദൈവം അവരെ സംരക്ഷിക്കാതെ അന്യ ശത്രുക്കളെ കയ്യിൽ ഏൽപ്പിച്ചു കൊടുക്കുന്നതായിട്ട് കാണുന്നുണ്ട്. हम लोग अगर इसराइल का इतिहास को अगर हम पढ़ेंगे तो हम देखते हैं कि बहुत बार क्या हुआ इसराइल के जीवन में, परमेश्वर उनको हिफाजत नहीं किया, परमेश्वर उनको संभाला नहीं, बल्कि अन्य जाति लोगों ने आके उनको पकड़ा और उनको बंदीगृह में लेकर गया। കാരണം എന്താണ്? कारण क्या है? രാജാവ് തന്നെ നിയമം ലംഘിച്ച് ദൈവം പറഞ്ഞ വ്യവസ്ഥ പാലിക്കാതിരിക്കുമ്പോൾ ദൈവത്തിന് വീണ്ടും ആ ജനത്തെ നിയമത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുവാൻ അന്യജാതികളെ ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നു. तो क्या हो गया? जो राजा इस्राएली लोग के बीच में जो राजा था, उसका जिम्मेदार ये कर्तव्य है कि इस्राएल देश में कानून बनाए रखे, परमेश्वर का जो आज्ञा था उसको बनाए रखे। परंतु वो राजा ही अगर प्रभु का व्यवस्था और आज्ञा और कानून को तोड़ देगा, तो परमेश्वर क्या करेगा? परमेश्वर अन्य जाति को इस्तेमाल करेगा ताकि इस्राएल के लोगों में मन फिरावट आए और परमेश्वर की ओर वापस भय कर परमेश्वर का आज्ञा को पालन कर सके। നമ്മൾ ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകത്തിൽ നോക്കുമ്പോൾ കൂടെ ഇത് കാണാവുന്നതാണ്. हम लोग न्यायों का पुस्तक में पढ़ते समय में बार बार यही बात को हम देखते हैं। ദൈവത്തിന്റെ ആ ഉടമ്പടി അവർ ലംഘിക്കുമ്പോൾ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? ഫെലിസ്തരെയും മറ്റുള്ളവരെയും അവർക്കെതിരെ കൊണ്ടുവന്ന് അവരെ ജനത്തെ പീഡിപ്പിക്കുമ്പോൾ ജനം നിലവിളിച്ച് ദൈവത്തിലേക്ക് തിരിയുമ്പോൾ വീണ്ടും ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? അവർ റെസ്റ്റോർ ചെയ്ത് ശത്രുക്കളെ തോൽപ്പിക്കും. हम देखते हैं कि न्यायों को पुस्तक में पढ़ते समय में जहां पर जब भी इस्राएली लोग परमेश्वर का आज्ञा को तोड़ते हैं, परमेश्वर ने दिया हुआ व्यवस्था और कानून को तोड़ते हैं,
परमेश्वर तो दूर हो जाता है, तो परमेश्वर तुरंत क्या करता है, तुरंत उसके आस इसराइल के पड़ोस के फलिस्ती और अन्य देशों को इसराइल के खिलाफ खड़ा कर कर इसराइल को सताने शुरू करता है। जब इसराइल सतावट में आते समय में वो लोग सब लोग रो कर मन फिराते हुए प्रभु की उपस्थिति में आते, प्रभु के चरणों में गिरते। जब वो लोग वापस प्रभु के शरण में आ जाते हैं तो परमेश्वर अपना बदला उस अन्य जाति के ऊपर लेता है। അപ്പോൾ ഇനി നമ്മൾ ഇസ്രായേലിന്റെ ചരിത്രം ഒന്നും കൂടെ നോക്കുകയാണെങ്കിൽ तो इस रीति से प्रभु हमेशा इसराइल का हिफाजत करता था। तो अगर इसराइल का इतिहास को अगर हम देखेंगे तो ഇസ്രായേലിന്റെ ചരിത്രത്തിൽ 12-ാം അധ്യായം, ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 12-ാം അധ്യായത്തിൽ പറയുന്ന ആ അനുഗ്രഹം ഇതുവരെയും ഇസ്രായേലിൽ ലഭിച്ചിട്ടില്ല. हम लोग इसराइल का इतिहास को अगर अच्छी तरह से पढ़ेंगे तो जो उत्पत्ति का पुस्तक 12 अध्याय में परमेश्वर ने जब अब्राहम को जो वाचा बांधा था, जो प्रभु ने उसके साथ प्रतिज्ञा किया था कि मैं ऐसा करूंगा और वाचा बांधकर ऐसा सब करूंगा करके बोला था, वो अभी तक इसराइल देश में पूर्ण रीति से हुआ नहीं है। ഇനി ഒരു കാലഘട്ടം വരുന്നു, അടുത്ത ഒരു യുഗം, 1000 വർഷം എന്ന് പറയുന്നത് ഇസ്രായേലിനെ അനുഗ്രഹിച്ച ജാതികൾ മാത്രമേ ലോകത്തുണ്ടാകത്തുള്ളൂ. परंतु अभी एक समय आने वाला है, एक युग आने वाला है जहां पर 1000 साल का समय रहेगा। उस 1000 साल के युग में प्रभु इसराइली लोगों को जो अब्राहम को दिया हुआ वाचा उसको इसराइल को देकर इसराइल के ऊपर अमन और शांति और चैन स्थापना करेगा। और जो अन्य जाति लोगों ने इसराइल देश को मदद किया, उसको सहायता किया, सिर्फ वही लोग देश में दुनिया में रहेंगे। നമ്മള് റോമലേഖനം 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 12-ാം വാക്യത്തിൽ 13-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ ഒരു വാക്തത്വമുണ്ട്. रोमियो 3:13 में हम लोग प्रभु का एक आज्ञा को हम देखते हैं। അവിടെ അബ്രഹാമിനോട് പറയുകയാണ്, നീ ലോക അവകാശിയാകും, അബ്രഹാമും അബ്രഹാമിന്റെ സന്തതികളും ലോകത്തിന്റെ അവകാശികളാകും. रोमालेखनम 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 13-ാം വാക്യം. रोमियो का पुस्तक 4:13 में जब हम पढ़ते हैं, प्रभु ने 4:13 पढ़े, क्योंकि यह प्रतिज्ञा कि वह जगत का वारिस होगा न इब्राहिम को न उसके वंश को व्यवस्था के द्वारा दी गई थी, परंतु विश्वास की धार्मिकता के द्वारा मिली। हाँ, तो अभी ये प्रतिज्ञा बाकी है अभी भी। वो क्या होगा कि इसराइल, अब्राहम और इसराइल के, अब्राहम के वंश सब लोग जगत का वारिस होंगे, जगत पर राज करेंगे। അപ്പോൾ ആ അവകാശിയാകുന്നതിന് മുമ്പ് ഏതെല്ലാം രാഷ്ട്രങ്ങൾ, രാജ്യങ്ങൾ, വംശങ്ങൾ ഇസ്രായേലിനെ ശപിക്കുന്നുണ്ടോ അവരെ എല്ലാം ദൈവം ഇസ്രായേലിനെതിരെ യുദ്ധം ചെയ്യാനായിട്ട് കൂട്ടിവരുത്തും. तो अभी ये प्रतिज्ञा जब जो दिया है, प्रतिज्ञा से इसराइल के वारिस लोगों को जब मिलने के लिए स्थापना करने से पहले, यानी कि जो 1000 साल स्थापना करने से पहले जो अन्य जाति लोग, जो गोत्र, जो भाषा है, जो लोग इसराइल के खिलाफ है और इसराइल का शत्रु है, वो सब लोगों को प्रभु इसराइल के खिलाफ एक जगह पर इकट्ठा करेगा। അപ്പോൾ നമുക്ക് സെക്രട്ടറി പ്രവചനം 14-ന്റെ 12-ാമത്തെ വാക്യം മുതൽ വായിക്കുമ്പോൾ जकरिया का पुस्तक उसका 14 का 12 जब हम पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं, जकरिया चैप्टर 14 वर्स 12, और जितने जातियों ने यरूशलेम से युद्ध किया है उन सबों को यहोवा ऐसी मार से मारेगा कि खड़े खड़े उनका मांस सड़ जाएगा और उनकी आंखें अपने गोलकों में सड़ जाएगी और उनकी जीभ उनके मुंह में सड़ जाएगी। ദൈവം ഒരിക്കൽ കൂടെ അബ്രഹാമിനോട് ചെയ്ത വാഗ്ദത്തം, അബ്രഹാമിനെ അനുഗ്രഹിക്കുക, അബ്രഹാമിന്റെ സന്തതിയെ ശപിക്കുന്നവരെ ദൈവം ശിക്ഷിക്കുന്ന വിധമാണ് നമ്മളോട് താപ്പോട്ട് വായിക്കുന്നത്. तो यहाँ पर हम उसके नीचे पढ़ते समय में हम देखते हैं कि परमेश्वर ने जो अब्राहम के साथ वाचा बांधते समय में प्रभु ने कहा था, जो तेरा वंश को आशीष देगा उसको मैं आशीष करूंगा और जो तेरे वंश के खिलाफ आएगा उनको मैं श्राप दूंगा। तो वो श्राप क्या क्या है करके 12 से नीचे वाक्य पढ़ेंगे तो हम देखते हैं। ഇസ്രായേലിനെ അനുഗ്രഹിക്കുന്ന ഒരു ജാതി മാത്രം ശേഷിക്കുന്ന ഒരു കാലഘട്ടമാണ് ഇനി വരാൻ പോകുന്നത്. अभी एक ऐसा समय आने वाला, एक ऐसा दिन या युग आने वाला है जहां पर जो जाति लोगों ने इसराइल को मदद किया या इसराइल के साथ मित्र रहा या अच्छा इसराइल के साथ अच्छा व्यवहार किया, सिर्फ वही लोग दुनिया में बाकी रहेंगे। ദൈവം എന്താണ് ചെയ്യാൻ പോകുന്നത്? നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 49. यशायाह का पुस्तक 49 യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 49 അതിന്റെ 22-23 വാക്യങ്ങൾ. उसका 22 और 23 में हम पढ़ते हैं, पढ़ेंगे। प्रभु यहोवा यह कहता है, देख मैं अपना हाथ जाति जाति के लोगों की ओर उठाऊंगा और देश देश के लोगों के सामने अपना झंडा खड़ा करूंगा। तब वे तेरे पुत्रों को अपने गोद में लिए आएंगे और तेरी पुत्रियों को अपने कंधे पर चढ़ाकर तेरे पास पहुंचाएंगे।
राजा तेरे बच्चों के नीच सेवक और उनकी रानियां दूध पिलाने के लिए तेरी दाहिया होगी। वे अपनी नाक भूमि पर रगड़ कर तुझे दंडवत करेंगे और तेरे पाँव की धूली चाटेंगे। तब तू जान लेगी कि मैं ही यहोवा हूँ। मेरी बात जोने वाले കണ്ടോ? कभी लज्जित ना होंगे। 1000 വർഷം കർത്താവായ യേശുക്രിസ്തു രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ ശത്രു രാജ്യങ്ങളെല്ലാം നശിപ്പിച്ചു കളഞ്ഞിട്ട് എല്ലാ രാജ്യങ്ങളെയും ഇസ്രായേലിലെ ദാസന്മാരും ദാസിമാരുമാക്കി ഇസ്രായേലിലെ മുമ്പിൽ വന്ന് എന്നാ അക്ഷരീയമായിട്ട് അവരുടെ പൊടി നക്കൂ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം അവരെല്ലാവരും ഇസ്രായേലിന്റെ അധീനതയിലാകും. അന്നാണ് ദൈവം അബ്രഹാമിനോട് ചെയ്ത വാഗ്ദത്തം കംപ്ലീറ്റ്. കാരണം ദൈവം ഉടമ്പടിയുടെ ദൈവമാണ്. ഉടമ്പടിയിൽ നിന്ന് ഒരിക്കലും ദൈവം പിന്മാറില്ല. तो इसके लिए हम देखते हैं हमारा परमेश्वर प्रतिज्ञा का परमेश्वर है और प्रभु ने जो भी प्रतिज्ञा किया है वो प्रतिज्ञा को पूरा करेगा। परमेश्वर ने अब्राहम के साथ जो प्रतिज्ञा किया कि तेरा इसराइल अब्राहम से जो वंश आएगा वो अन्य जाति के ऊपर राज्य करेगा, वो अभी कभी होगा 1000 वर्ष के राज्य में होने वाला है। 1000 वर्ष के राज्य में क्या होगा, जो भी जातियां जो भी अन्य जातियां इसराइल के खिलाफ और इसराइल के शत्रु थे उन सभी लोगों को खत्म कर जो भी इसराइल का मित्र थे यानी इसराइल के लिए कार्य किया उन लोग सब लोगों को प्रभु 1000 वर्ष के राज्य में प्रवेश कराकर वो अन्य जाति लोग इसराइल का सेवा करने आएंगे। वहां पर तेरे पैर के जूते चाटेंगे, मतलब क्या लिखा है, मतलब तेरा पूर्ण रीति से तेरा अधीन होकर तेरा सेवा करने का अवस्था में होगा। ये तब तुम लोग जानोगे कि मैं यहोवा हूँ। तभी वो लोग याद करेंगे कि जो प्रतिज्ञा प्रभु ने इब्राहिम के साथ बांधा था वो याद करेगा। तो ये सब बातें 1000 वर्ष के राज्य में होने वाला है। അപ്പൊ ദൈവം ഒരു ജനത്തോട് അല്ലെങ്കിൽ ഒരു വ്യക്തിയോട് ഉടമ്പടി ചെയ്യുന്നതിനെയാണ് ദൈവത്തിന്റെ നിയമം. അത് 89 സങ്കീർത്തനം അതിന്റെ 34 വാക്യം കൂടെ വായിക്കാം. ദൈവം ഉടമ്പടിയിൽ നിൽക്കുന്നവനാണ്. ഉടമ്പടി ഒരിക്കലും ദൈവം ലംഘിക്കില്ല. 89 Psalms verse Psalms 89 verse 34. हाँ, हम भजन संगीता 89 का 34 जब हम पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि हमारा परमेश्वर जो एक बार वाचा बांधता है वो कभी तोड़ता नहीं है बल्कि पूरा करता है करके हम पढ़ते हैं। 34 पढ़ेंगे। मैं अपनी वाचा न तोड़ूंगा और जो मेरे मुंह से निकल चुका है उसे न बदलूंगा। मैं കാരണം ദൈവം തന്റെ നീതിയിലും വിശുദ്ധിയിലുമാണ് ഒരു വ്യക്തിയോട് അല്ലെങ്കിൽ ഒരു രാജ്യത്തോട് ആ ഉടമ്പടി ചെയ്യുന്നത്. क्योंकि परमेश्वर अपना धार्मिकता और अपना पवित्रता के हिसाब से है वो अपने लोगों के साथ वाचा बांधता है। ദൈവത്തിന്റെ ഉടമ്പടിയുടെ പ്രകൃതി ഒന്നാണെങ്കിലും ഇസ്രായേലിനുള്ള ഉടമ്പടിയും സഭയോടുള്ള ഉടമ്പടിയും രണ്ടാണ്. കാരണം രണ്ടും നമ്മള് വ്യത്യസ്തമായ രീതിയിലാണ് കാണേണ്ടത്. പഴയ നിയമത്തിലുള്ള അബ്രഹാമിന്റെ ഉടമ്പടി എടുത്ത് സഭയുടെ ഉടമ്പടിയാണ് തെറ്റിദ്ധരിച്ചാൽ പലപ്പോഴും നമ്മൾ വഞ്ചിക്കപ്പെടും. അങ്ങനല്ല. അതുകൊണ്ടാണ് ദൈവം എന്താണ് ക്രിസ്തു മൂലം സഭയോട് ചെയ്യുന്ന ഉടമ്പടി എന്ന് വേർതിരിച്ച് മനസ്സിലാക്കണം. पर हमें इसलिए देखो परमेश्वर का स्वभाव वो पवित्रता का परमेश्वर है। परमेश्वर जब वाचा बांधते समय में पवित्रता की नींव के आधार पर ही वो वाचा को बांधता है। परंतु जो वाचा प्रभु ने इसराइल के साथ बांधा है वो कलीसिया के साथ नहीं बांधा है। कलीसिया का वाचा अलग है, इसराइल का वाचा अलग है। इसराइल को वाचा बांधते समय में अब्राहम को मूल रखकर इसराइल को वाचा बांधा था। इसलिए कलीसिया के लोग, नए नियम के लोग कभी भी पुराने नियम का वाचा लेकर ये हमें भी ये बोलकर ऐसा गलतफहमी नहीं, ऐसा नहीं करना, वो गलत है। क्योंकि नए नियम के लोगों को, कलीसिया के लोगों को परमेश्वर ने मसीह को सामने रखकर, मसीह को आधार रखकर वाचा बांधा है। जो जो बातें मसीह के द्वारा मिलता है कलीसिया को वो सिर्फ कलीसिया को मिलेगा। उसको नया नियम और पुराना नियम को उसमें मिक्स नहीं करना। അപ്പം നമ്മൾ ഒരു ആത്മീയ സത്യം കൂടെ നോക്കുകയാണ്. ഇസ്രായേലിന്റെ ഒന്നാമത്തെ രാജാവിനോട് യഹോവ പറയുകയാണ്, ഇസ്രായേലിനെ എതിരെ നിൽക്കുന്ന അമാലേക്കരെ കൊന്നു നശിപ്പിക്കണമെന്ന് പറഞ്ഞിട്ട് ആ രാജാവ് അത് ചെയ്യാതിരുന്നത് കൊണ്ട് ആ രാജാവിന് രാജ്യത്വം നഷ്ടപ്പെട്ടു. हम देखते हैं, हम जैसा कि पहला कहा था, जो जो राजा लोगों ने, इसराइल का राजा लोगों ने प्रभु का बात नहीं माना था, प्रभु उनको खत्म किया था। इसराइल के राजा को प्रभु ने नाश कर दिया था। उसका उदाहरण के लिए हम देखते हैं शाऊल राजा को, जो पहला राजा था। जब प्रभु ने उसको पहला आज्ञा दिया कि अमोलेक के देश में जाकर सभी लोगों को तो मारना, तब प्रभु ने शाऊल राजा ने वैसा आज्ञा को पालन नहीं किया। इसके लिए हम देखते हैं कि शाऊल का अधिकार को प्रभु ने खत्म कर दिया था। എന്നാൽ സഭയുടെ രാജാവായ യേശുക്രിസ്തുവിനോട് പറഞ്ഞതെല്ലാം അക്ഷരം പ്രതി നിവർത്തിച്ചതുകൊണ്ട് എന്നേക്കും നിലനിൽ നിത്യ രാജ്യത്വം അവന് ലഭിച്ചു. आमेन। परंतु जब प्रभु यीशु मसीह जो कलीसिया का राजा है, उसको जब प्रभु परमेश्वर ने जब यीशु मसीह को जब आज्ञा देते समय में प्रभु यीशु मसीह ने क्या किया, जो जो बातें पिता परमेश्वर ने आज्ञा दिया उसको डॉट बाय डॉट, कॉमा बाय कॉमा, लिपि बाय लिपि, सब शब्द को प्रभु ने, यीशु मसीह ने पूरा कर सब बातों को पूर्ण कर दिया है। इस रीति का महान राजा है हमारा प्रभु यीशु मसीह। എന്തിനെയെല്ലാം നശിപ്പിക്കാനാണ് അബ്രഹാമിന് ശൗലിനോട് പറഞ്ഞത്, അതേപോലെ തന്നെ യേശുക്രിസ്തുവിനോടും ചില കാര്യങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ദൈവം പറഞ്ഞു ഇതിനെയെല്ലാം നീ നശിപ്പിക്കണം.
അത് ക്രിസ്തു പൂർണ്ണമായി നശിപ്പിച്ചതിനാണ് കൊലോസ്യ ലേഖനത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. तो जी जब परमेश्वर ने शाऊल राजा को बोला, देखो अमेलेक के देश में जाकर ये सब बातों को तुझे नाश करना है करके आज्ञा देते समय में शाऊल राजा ने उसको खत्म नहीं, पूर्ण आगे को नहीं माना, परंतु उसी रीति से परमेश्वर ने यीशु मसीह को भी कुछ बातों को नाश करने के लिए बोला, आज्ञा दिया था। वो सब बातों को न्याय किया, खत्म किया करके हम लोग कोलोस्यों का पुस्तक में हम पढ़ते हैं। അവിടെ നമ്മൾ 14 അനേക പല സ്ഥലങ്ങളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ ഇവിടെ അല്പം കൂടുതലുണ്ട്. ഇവിടെ അതിക്രമങ്ങൾ നശിപ്പിക്കാൻ പറഞ്ഞു, നമുക്ക് വിരോധമായ പ്രതികൂലമായ കയ്യെഴുത്ത് നശിപ്പിക്കാൻ പറഞ്ഞു. അതിനെ എല്ലാം വാഴ്ചകളെയും അധികാരി സാത്താന് സൈന്യത്തെ മുഴുവനും ക്രൂശിൽ നശിപ്പിക്കാൻ, ഇതെല്ലാം യേശു ചെയ്തിട്ട് യേശു ജയിച്ചവനായിട്ട് പ്രഖ്യാപിച്ചു. ആ ജയത്തിന്റെ കൈയാണ് ദൈവത്തിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിൽ ഉള്ള ജീവിതം നമുക്ക് അനുഭവിക്കും. അതിന്റെ कोलोस्यों का पुस्तक दूसरा अध्याय में हम पढ़ते समय में 13-14 में हम पढ़ते हैं कोलोस्यों का पुस्तक में, तो वहां पर जो हमारे खिलाफ लिखा हुआ जो भी विद्या थी, जो शारीरिक बातें थी, जो ये सब बातें जो प्रभु ने बोला, परमेश्वर ने बोला था उसका अधिकारों को, प्रधानों को, ये सब बातों को प्रभु खत्म करने बोला था परमेश्वर ने। वो सब बातों को प्रभु यीशु मसीह ने पूर्ण रीति से खत्म करके आप पिता परमेश्वर के और विराजमान होकर विजय पूर्वक बैठा है। സഭയ്ക്കെതിരെ നിൽക്കുന്നതാണ് ജഡം. हम देखते हैं कि कलीसिया के खिलाफ जो सबसे बड़ा प्रकृति स्वभाव जो खिलाफ रुका है वो है शारीरिक स्वभाव। അത് ക്രിസ്തു കാൽവരി ക്രൂശിൽ, അതാണ് റോമലേഖനം 8 അധ്യായം 3 വാക്യം, ജഡത്തെ അവൻ ന്യായം വിധിച്ചു. वही हम लोग ने रोमियो 8:3 में हमने क्या पढ़ा, ये परमेश्वर ने अपने पुत्र को पाप में शरीर की समानता में बेचकर पाप को शरीर में उसको न्याय किया। വേറൊന്നാണ് പഴയ മനുഷ്യൻ. അത് റോമലേഖനം 6 അധ്യായം 6 വാക്യത്തിൽ ആ പഴയ മനുഷ്യനെ ക്രിസ്തു ക്രൂശിച്ചു. हाँ, दूसरा एक शत्रु है कलीसिया का, वो है पुराना मनुष्य। वो हम रोमियो 6:6 में हम पढ़ते हैं कि पुराना मनुष्य को क्रूस पे खत्म किया। പിന്നൊന്നാണ് സ്വയം. ഗലാത്യ ലേഖനം 2:20, ആ സ്വയം എന്നതിനെ കർത്താവ് ക്രൂശിച്ചു. उसके बाद तीसरा शत्रु है स्वयं। वो स्वयं को हम देखते हैं कि क्रूस में खत्म किया करके गलतियों का पुस्तक 2:20 में हम पढ़ते हैं। മറ്റൊന്നാണ് ലോകം. ഗലാത്യ ലേഖനം 6 അധ്യായം 24 വാക്യം. दूसरा है संसार। हाँ, दूसरा है संसार को देखते हैं कि संसार को भी खत्म किया। और फिर है शैतान। इब्रानियों के पुस्तक में हम पढ़ते हैं कि शैतान को कुचल दिया। അങ്ങനെ പാവങ്ങൾ, ജഡം, ലോകം, പിശാച്, സ്വയം, ഇതിനെല്ലാം അത് ആത്മീയമായ ഇസ്രായേൽ അല്ലെങ്കിൽ സഭയ്ക്കെതിരെയുള്ളതിനെല്ലാം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിൽ ഭൂതങ്ങളെയും എല്ലാ പിശാചുകളെയും ക്രൂശിൽ ആണിയടിച്ചു. इसके लिए हम देखते हैं कि पापों, हमारा स्वयं, व्यवस्था, संसार, शैतान, मृत्यु और दुष्ट आत्माएं, ये सब प्रधानताएं जो ये सब कलीसिया के खिलाफ था, उस सब को प्रभु ने क्रूस में खत्म कर किले ठोककर उनके ऊपर न्याय कर दिया। അപ്പോൾ ഇന്ന് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ജയം, അവൻ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് മഹത്വപ്പെട്ടത് ഒരു വിശ്വാസിക്ക് ആദരണീയമായ രീതിയിൽ സ്വീകരിക്കപ്പെടുന്നില്ല എങ്കിൽ അവൻ പിന്നെയും ഈ വയ്ക്കെല്ലാം ഇരയായി തീരും. കാരണം അവൻ ക്രിസ്തുവിന്റെ ആയ നിലയിലുള്ള ജയമല്ല അന്വേഷിക്കുന്നത്. इसलिए जो विश्वासी प्रभु यीशु मसीह आज हमारे हम सब बातों पर विजय प्राप्त कर जयवंत होकर पिता के दाहिने ओर विराजमान होकर बैठा है करके, ये बात जो विश्वासी सही रीति से देखेगा नहीं या समझेगा नहीं या विश्वास नहीं करेगा, तो जो शत्रुओं को प्रभु यीशु मसीह ने खत्म किया है, वो सारा शत्रु आकर वो विश्वासी को कब्जा कर उसको सताएगा, क्योंकि वो विश्वासी प्रभु यीशु मसीह का विजय को विश्वास नहीं किया। इसके लिए അതുകൊണ്ട് നമ്മൾ വായിക്കുന്ന വിശ്വാസത്തിന്റെ നായകനും പൂർത്തി വരുത്തുന്നതുമായ യേശുവിനെ ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുക. इसके लिए हम लोग इब्रानियों का 12 में हम पढ़ते हैं कि विश्वास का नायक और उसको पूर्ति करने वाला वो यीशु को ध्यान पूर्वक देखो। അവൻ പിതാവിന്റെ വലത്തുഭാഗത്ത് ഉയർത്തപ്പെട്ടത് നമുക്ക് ആത്മാവിന്റെ ജയത്തെ വെളിപ്പെടുത്തുന്നു. वो आज यीशु मसीह पिता के दाहिने ओर क्यों बैठा है? अपना विजय को घोषणा करने के लिए। ദൈവം വ്യവസ്ഥയുടെ ദൈവമാണ്, ഉടമ്പടിയുടെ ദൈവമാണ്, വചനപ്രകാരം പ്രവർത്തിക്കുന്ന ദൈവമാണ്. हमारा परमेश्वर नियम का परमेश्वर है, वाचा का परमेश्वर है, व्यवस्था का परमेश्वर है। जो वाचा उसने बांधा है वो अंत तक उसको पूरा करेगा, उसको तोड़ता नहीं। इस तरह का धार्मिकता का परमेश्वर है। അപ്പൊ നമുക്ക് യേശുവിലേക്ക് തന്നെ നമ്മുടെ നോട്ടം ഫിക്സ് ആക്കിയാൽ ലഭിക്കുന്ന അനുഗ്രഹങ്ങളുടെ പട്ടിക തികച്ചും ദൈവ അനുഗ്രഹമാണ്. ദൈവം ആ വാക്ക് മാറ്റുകയില്ല.
इसके लिए हम लोग जो कोई भी प्रभु यीशु मसीह पर विश्वास करता है और उसके प्रतिज्ञाओं को मानकर प्रभु पर आधीन रहेगा, उस आधीन रहने वाले लोगों को प्रभु आशीष भी करेगा और उसका लाभ हम लोग को मिलेगा। അപ്പൊ നമ്മുടെ ശത്രു നമ്മുടെ ജഡമാണ്. इसके लिए हमारा जो शत्रु जो है हमारा ये शरीर है. നമ്മൾ മരിക്കുന്നത് വരെയും നമ്മുടെ ജഡത്തോട് ദൈവത്തിന് പോരാട്ടമുണ്ട്. हम देखते हैं कि जब तक हम लोग हमारे इस देह से हम लोग मर नहीं जाते, तब तक हमारे इस पाप में शारीरिक जो प्रकृति का स्वभाव है उससे हमसे युद्ध रहेगा. അപ്പോൾ നമ്മൾ ജഡത്തോട് ചേർന്ന് നിന്ന് ദൈവത്തെ ക്രിസ്തുവിനെ ലജ്ജിപ്പിക്കാതെ ക്രിസ്തുവിനോട് ചേർന്ന് നിന്ന് ശത്രുവിനെ ലജ്ജിപ്പിക്കാനാണ് ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. इसके लिए परमेश्वर ने हमें क्यों बुलाया है? वो हमें इसलिए नहीं बुलाया कि हम लोग शरीर के साथ हाथ मिलाकर, पर प्रभु यीशु मसीह ने क्रूस पे किया हुआ कार्य को उसको ठट्टा उड़ाए, मजाक उड़ाने के लिए नहीं, बल्कि हमें प्रभु यीशु मसीह के साथ खड़ा रहकर उस प्रभु का सारे शत्रुओं को नाश करने के लिए, क्रूस में खत्म करने के लिए वो हमें विजय देकर मसीह के साथ रखा है. ഇസ്രായേലിലെ യുദ്ധം അക്ഷരീയമാണ്. इसराइल का जब यो युद्ध किया वो स्वाभाविक रीति से, शारीरिक रीति से करना पड़ता था, आंखों के सामने उनको करना पड़ता था. അത് സഭയ്ക്ക് മുമ്പും സഭയ്ക്ക് ശേഷവുമുള്ള ഇസ്രായേലിലെ യുദ്ധം മുഴുവനും അക്ഷരീയമാണ്. वो कलीशा के पहले भी वैसा था और कलीशा जब उठा ले जाने के बाद जब इस्राएल बचेगा तभी भी उनका युद्ध शारीरिक रीति से ही रहेगा, उनको लड़ना पड़ेगा. എന്നാൽ സഭയുടെ യുദ്ധം അക്ഷരീയമല്ല. परंतु कलीशा का युद्ध इस रीति से नहीं है, आत्मिक है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord. അതുകൊണ്ട് നമുക്ക് ഒരു യുദ്ധത്തിന്റെ പൊരുൾ എന്താണെന്ന് നമുക്ക് കർത്താവിന്റെ ആത്മാവിൽ മനസ്സിലാക്കാം. इसलिए वो युद्ध का सच्चाई क्या है, उसका सही रीति से युद्ध इस रीति से क्यों हुआ करके उसका याथार्थ को हम लोग असली रीति से आत्मा में समझे. ആമേൻ. കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. ആമേൻ. Amen. Praise the Lord. प्रभु हमें सहायता करे.